आमच्याकडे म्हणजे सर्वांतर्फे मागणं आहे की आपण पुरुष नाक्यावरती मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत असतो. काही महिन्यांपूर्वी मध्ये आम्ही टाक्या ठेवल्या होत्या तात्पुरत्या, त्यामुळे दोन्ही साईडची वाहतूक म्हणजे ओव्हरटेक करून जात नव्हती, सरळ दिशेने वाहतूक जात होती. परंतु आता टाक्या नसल्याने मध्ये काही बॅरिकेडची आवश्यकता आहे. आपण जसे आता हेल्मेट वितरण करणार आहोत, जसं स्पॉन्सर मिळालं तसं आपल्याला जर त्या टोकापासून या टोकापर्यंत मध्ये बॅरिकेड तात्पुरते आपल्याला मिळाले, स्पॉन्सर झाले, तसं काय ठेवता येईल तर बघा, जेणेकरून वाहतूक सुरळीत राहील, ट्रॅफिक होणार नाही आणि रिक्षावाल्यांना सुद्धा योग्य राहील की अडचण होणार नाही. तेही शिस्तीचं पालन करून साईडला सध्या उभे राहतात. परंतु ते बॅरिकेड असल्यामुळे त्यांच्यावरती दोष नसल्यामुळे त्यांच्यावरती दोष होतो की त्यांच्यामुळे ट्रॅफिक जाम होते. पण जे ओव्हरटेक वाहतूक करतात ना, म्हणजे 2 लेनचे 3 लेन होतात, तर त्याच्यामुळे मग हा ट्रॅफिक जाम होतो. आणि दुसरी गोष्ट की ओनिडा कंपनी, कोका कोला कंपनीच्या इकडे जे ट्रकवाले जिथे उभे राहतात, आधीच रोड कमी आहे, सिंगल रोड होतो आणि तिकडे मोठ्या प्रमाणात ट्रकवाले पार्किंग करतात. तर त्यांच्यावरती सुद्धा कंपनी प्रशासनाला सांगून काहीतरी कडक कारवाई करा की जेणेकरून तिकडे पार्किंग नको. कारण आतापर्यंत बरेच अपघात झाले आणि काहींचा मृत्यू बिलकुल झालेला आहे, काही अपंगत्व सुद्धा त्यांना आलेलं आहे. त्याच प्रकारे आपल्या वाहतूक पोलीस जे कर्मचारी आहेत त्यांचं काम चांगलं आहे. ते आम्ही स्वतः त्यांच्या जोडीला कधी ट्रॅफिक जाम झाला की भर पावसात किंवा भर उन्हात आम्ही त्यांना मदतीला सोबत असतो. आम्ही स्वतःहून बघितलं की ट्रॅफिक जाम झालं की आम्ही त्यांच्या सोबत असतो. ते बिचारे सकाळपासून संध्याकाळपर्यंत उभेच असतात. परंतु त्यांच्यासोबत आणखी 1-2 कर्मचारी वाढवा. म्हणजे आता आपली चौकी आहे, आपली नाकिवलीची चौकी आहे तिकडे, तिथे आपलं एक नाकाबंदी सारखं असतं म्हणजे ट्रॅफिकचं, आणि पुरुषला स्पेशली आम्हाला नाक्यावरती 2 हवेत. आणि त्याच प्रकारे वाड्याला तुम्ही दिले असतील खंडेश्वर नाक्यावरती, पण तसं एक रस्त्यावरती कंटिन्यू एक फिरणारं गस्त आपलं ट्रॅफिकचं, म्हणजे कुठे काय ट्रॅफिक झालं का, तर हा एक असला पाहिजे. म्हणजे असे 6 ते 7 जणांचा एक स्टाफ आम्हाला या पट्ट्यात पाहिजे, वाडा ते आम्हाला टाकीपर्यंत. स्टाफच्या बाबत बोलायचं तर तुम्ही सरांशी म्हणजे आमच्या एस पी सरांशी भांडून आम्ही 10 लोक घेतले कसे तरी. पालघर आणि बोईसरमध्ये भरपूर ट्रॅफिक होतं, भरपूर. त्यामुळे ते वाढवण्याचा आत्ता तरी संधी फार कमी आहे, आणि एक वाढवून दिला आहे. नेक्स्ट टाइम अजून जर साहेबांनी काय कॉन्स्टेबल दिले तर मी साहेबांना सांगून अजून एक वाढवून देईल. हे झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न तुम्ही जर मुद्दा मांडला, ॲक्च्युली मी ह्याच कारणासाठी इथं आलो आहे. ते कारण म्हणजे सॉल्युशन काय ते सांगा. मग त्याने कसं सांगितलं, साहेब बॅरिकेडची उपलब्धता का, कसं हेल्मेट तुम्ही कुठून तरी स्पॉन्सरशिप मागून किंवा कंपन्यांना CSR फंडात द्यायला सांगताय, तसं हे जे सांगितलं त्यांनी, तर तसं काहीतरी बघा की जे आम्ही करू शकतो. म्हणजे बाबा ठीक आहे, यांच्याकडे जा, त्यांना लेटर दे, तिकडून मागून घे. बॅरिकेड्स किती, जर त्यांनी सांगितलं 40 बॅरिकेड्स एवढे, तर 40 तर नाही, 20 तर भेटतील. कमी कमी टप्प्याटप्प्यानं टाकू, म्हणजे ते एक सॉल्युशन. आणि रिक्षावाल्याचं तुम्ही जे बोलताय की रिक्षावाले आणि पोलीस आणि रिक्षावाले नेहमी शिव्या खातात, त्याला तर काय करू शकत नाही आपण, किती चांगलं काम करा. आपण रिक्षावाला बिचारा पोटासाठी रस्त्यावर रिक्षा चालवतो, हे लोक विसरून गेले. त्यांना असं वाटलं की हा बदमाशच आहे. तो माणूस येतो नॉर्मल प्रायव्हेट गाडीवाला, आपण जो आहे आपण रस्त्यावरची गाडी का टाकतो, तर आपण कुठेतरी जात असतो. नॉर्मल रिक्षावाला रस्त्यावर का येतो, तर तो पोटासाठी, आणि तो बिचारा 2 शिवाय पब्लिकच्या का खातो, तो पोटासाठी खातो. याची जाणीव सगळ्यांनी जर ठेवली तर मग सगळे काही सुखकार हो. पण प्रत्येकाला तेवढं नॉलेज नसतं आणि प्रत्येकाचं हे पाहिजे. त्यामुळे ते ठीक आहे, त्या गोष्टी आम्ही रिक्षावाला काय टार्गेट करत नाही. बोईसर असू दे, पालघर असू दे, मी समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो सगळ्यांना.